झाल्या आणि खऱ्या अर्थाने 2008ला जेव्हा ॲक्सेसेस मिळाला तेव्हा आपला लोकनिरादरी प्रकल्प जागतिक स्तरावर गाजायला लागला. आणि तुमच्या पुस्तकातल्या शेवटच्या परिच्छेदाने आपण आपल्या आजच्या मुलाखतीची सुरुवात करूया की तुम्ही 2009 मध्ये असं लिहिलंय की अजून माझा बराच प्रवास बाकी आहे. मी तिथल्या आदिवासीला मूळ धारेमध्ये आणून ठेवलेला आहे, परंतु तो निर्भीडपणे आणि कुठल्याही बाहेरच्या आधाराविना जेव्हा स्वतःची वाटचाल समर्थपणे करेल तेव्हाच माझं तिथलं कार्य यशस्वी झालं असं मी म्हणेन. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की मग अजून 4 वर्षानंतर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मधल्या काळामध्ये माझी दोन्ही मुलं म्हणजे बाबांची तिसरी पिढी समर्थपणे काम करायला आपल्याला झाली. त्यांचे सुदैवाने शहरातल्या तरुण मुली पुन्हा म्हणून आम्हाला मिळाल्या. गडचिरोली जिल्ह्याचं नाव काढलं की बरंचसं लोकांच्या धडकी पडते. पूर्वीच्या काही दुर्ग म्हणून आता वेगळ्या करण्यासाठी. तर असं असताना सुद्धा चित्र निराशा झालं नाही आहे. कारण आमच्या मुलांचं लग्न उच्च शिक्षित मुली ज्यांनी आपण निवड केली आणि व्हॉलेंटरीली त्या भागात काम करायचा निर्णय घेतला आणि समर्थपणे करतात आहे. तर जसं आम्ही म्हटलं होतं की आदिवासींनी स्वतः शिकून त्यांच्याकडून त्यांची लिडरशिप निर्माण झाली पाहिजे. तर ही असं तरी प्रोसेस आहे, ती स्लो प्रोसेस आहे. माझं म्हणणं काय की प्रोसेस सुरू झाली की जागृती ज्याला आपण म्हणूया. जागृती का असावी की त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं. अंधश्रद्धा ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो की त्याला श्रद्धा म्हणतो, कारण त्यांना दुसरा पर्याय नव्हता. आजारी पडले तर मातृकाकडे जायचं, बळी द्यायचे, नरबळी होता. तर या सगळ्या यांच्यामध्ये आपण शिकलो म्हणून आपल्याला कळलं की अंधश्रद्धा म्हणजे इतके समाजामध्ये तुटलेले होते की जवळजवळ जनावरांसारखं ऐकतं. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातल्या नागरिकांची अशी अवस्था बाबांनी दाखवलं म्हणून आम्हाला कळतं. बाबांनी तर कुष्ठरोगीची सेवा केली, आनंदवन बरोबर सगळं जगविख्यात झालं. पण असे पण लोक आपल्या भारतात अजून आहेत. जवळजवळ 9% भारतामध्ये आदिवासी आहेत पूर्ण पॉप्युलेशनचा. त्यातल्या एका भागात आपण काम सुरू केलं आणि मग आम्ही लोक डॉक्टर असल्यामुळे आरोग्यापासून सुद्धा आणि बराच त्रास केला. भाषा नाही, त्यांचा विश्वास नाही, त्यांना या पर्यायच माहिती नव्हतं. प्रश्न केले, पहिले भाषा शिकलो. त्यांना असं म्हटलं की तुम्ही मांजरेकडे जायचं, मांजरेकडे ज्या केसेस बऱ्या नाही केले त्याचा आणा. मांजरेकडे सगळं केस बरं करत नाही. अशा सिरियस केसेस जेव्हा आणल्या तेव्हा बऱ्याच आम्हाला त्रास व्हायचा. डायग्नोसिस कसं करायचं, काही इन्व्हेस्टिगेशन नाही, न्यूज नाही, काहीच नाही, कोणाला विचारता येत नाही. पण आमच्या स्वतः आम्ही दोघं एकमेकाला कन्सल्ट करून काहीतरी डायग्नोसिस करायचं आणि त्याला औषधपाणी दिल्यावर बरेचसे लोक बरे झाले. त्याची 2 कारणं होते. त्या भागामध्ये आणि मॉडर्न ॲलोपॅथिक मेडिसिन घेतलं नव्हतं, तर आपण दिलेला वेळाचा परिणाम लवकर व्हायचा. पेनिसिलिनचा तर खूप उपयोग केला आम्ही. तर अशा वेळेला कारणामुळे जेव्हा त्यांना कळलं की हे मरणारा पेशंट, मी नेहमी सांगतो गमतीने सांगतो ते खरं पण आहे, तिथे ट्रान्सपोर्ट नव्हतं. लोक जेव्हा विश्वास होतो तेव्हा पायी यायचं, सिरियस पेशंट आणायचं करतो. तर एक सिरियस सायकल करायचं बांबोची आणि त्याला गावच्या 10-12 मुलांनी अंदाबद्दल बदलून आणायचं. तो पहिला पेशंट आला 25-30 किलोमीटरवरून बेशुद्ध पडलेला, ती वरात येते आणि ती आता जशी आपण म्हणतो लोकांना त्या वागायचं काही लोकांना दुसरी कामं नाही. गावातून गेले लोक त्यावर आले की हा सिरियस पेशंट चालला आहे आणि मग आणल्यानंतर एक नातेवाईक असतात बाकीचे झाले जातात. पुढचा प्रॉब्लेम आमचा की त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, बेशुद्ध कशामुळे झाला आणि काय आपल्या मेडिकल याच्यामध्ये की वेगवेगळं काय बोलतो चॅलेंजिंग होतं. पण मग काहीतरी आपण दोघांनी विचार केलं की या भागात कदाचित डास खूप आहेत, मलेरिया पण मेंदूचा मलेरिया जो कधी आम्ही आधी बघितलं नव्हतं. साधारण 60-70 मध्ये जे रेडिएट झालं असतं ट्रीटमेंट जाहीर केलं, मेडिकल कॉलेज आम्ही नव्हतं बघितलं. मग ट्युरिजममध्ये थोडं दिलं केलं इंजेक्शन, ग्लुकोज सलाईन वगैरे. तर तिसऱ्या दिवशी डोळे उघडले. म्हणजे आपली डायग्नोसिस बरोबर, डायग्नोसिस बरोबर ते नंतर समजलं. तोपर्यंत टेन्शन काय होईल, जसा मेला तर परत तीच परत रडत करणार, ते परत गावाच्या लोकांना बोलवणार आणि ते सगळं जाहीर होणार की हा माणूस इथे घेऊन इतक्या लांब गेला आहे, 25 किलोमीटर काय फायदा नाही.
तर 5व्या दिवशी तो कुवाऱ्याला खडखडीत बरा झाला. तो म्हणाला भाऊ मी जातो आता. बरा झाला. तर गेला खांद्यावर त्याची खाट मागे बायको आणि त्याच रस्त्याने परत गेला. तर ती आपोआप वेळात झाली. इतकं सिंपल आहे की भाषेची गरज नाही काही नाही. तेव्हा हा माणूस मरायला गेलेला होता. 4-5 दिवस तिथे राहायला झोपडीमध्ये आमच्याकडे तेव्हा दवाखाना झोपडी समोर एक मांडव होता गवताचा पेशंटला ठेवायला. अशा ठिकाणी नेला आणि तो बाहेर झाला. आणि मग असं हळूहळू लोकांच्या मनाच्या शंका लवकर आणायला लागले. पण ही प्रोसेस होती जसं आता ते मग म्हटलं की आरोग्याबद्दल जागृती आली. मग त्यांचं लक्षात आलं की यांना आपण तुम्ही बघा विचार करा की सुसंस्कृत म्हणतो आपण. सिव्हिलाइजचा अर्थ काय? आपण सिव्हिलाइज स्वतःला म्हणून घेतो म्हणजे सुसंस्कृत. तर त्या भागातले लोक शिकले नव्हते म्हणून आपण त्यांना मागे असलेले म्हणतो. ते खरं चुकीचं आहे. ते शिक्षणाचा आणि सुधारण्याचा याचा काही संबंध नाही आहे. जे नंतर ते सांगितले की ते किती चांगले आहे, त्यांचं कल्चर किती चांगलं आहे. पण सोपळ सुसंस्कृत लोक तिथे राज्य करायचे. कारण जंगल होतं. जंगलाला किंवा रखडले अधिकारी आले, तलाठी आला, कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या भागामध्ये इतकं नैसर्गिक खनिज संपत्ती आणि वनस्पती. तर या सगळ्यांचा सरकारच्या दृष्टीने जर उपयोग करून घ्यायचा मग या लोकांना तिथे नेमणुका झाल्या. आता हे जे आदिवासी की त्यांना नुसती लंगोटी म्हणजे खूप मोठं झालं. लंगोटीचे एक देत होतं म्हणजे चिंधी कडदोडा लावायचा आणि त्याला ती चिंधी गुंडाळायची. जवळजवळ हे कपडे नव्हते तेव्हा ते गवताचं हे वल्कल मिळायचे. झाडाची साल काढतो. तर मग अशा लोकांना काही माहितीच नव्हतं. ते त्यांना सांगायचे की तुम्ही जबरदस्ती कामाला या. कारण काय की तुम्ही कंद मुळं लाकूड फाटा झोपडी झाली हे जंगलातून आणतात. जंगल कोणाचं आहे? जंगल शासनाचं आहे म्हणजे आमचं आहे. त्याच्या बदल्यात कामं करा. किती सिंपल लॉजिक किती सिंपल आहे. मग काय कामं 8 तास उपाशा पोटी म्हणजे अन्न नव्हतं माहिती त्यांना. काहीतरी काय कंदमुळं मुंग्याची चटणी खाली अमुक खाल्ली दिवसभर काम केलं. संध्याकाळी आमच्याकडे रोजगार आम्ही त्याच्या घशात गेली खिशात गेली अधिकाऱ्याच्या. त्यांना काही माहिती होतं की काय त्यांना पटवून दिलं होतं ना की हे सगळं आमची प्रॉपर्टी आहे तुम्ही त्याचा उपभोग घेता तर त्याच्याबद्दल कामं करा. म्हणजे 2 वर्षानंतर लोकांचा विश्वास निर्माण झाला ते आमच्याकडे आले आणि असं असं चालू आहे. म्हणजे ते आम्हाला दोघांचं माहिती नव्हतं. मग आम्ही अर्ज केले कलेक्टर कॉन्झर्वेटर आणि आमच्या सैनिक ओरिजिनल त्यांचे आमचे ज्यांच्याकडे पैसे त्यांचे खाल्ले होते. तरी एक थोडंसं आम्हाला ॲडव्हान्टेज करण्यात आलं की आम्ही जंगलात जाऊन बसतो दोघंजण डॉक्टर त्या काळामध्ये. आणि मग त्यांच्या सहीचा अर्ज कलेक्टरकडे गेला कॉन्झर्वेटरकडे गेला तर त्यांनी त्याची ॲक्शन घेतली दखल घेतली आणि त्या माणसाला सस्पेंड केलं. पहिले त्या वर्गातले पहिला अधिकारी सस्पेंड झाला. येणाऱ्या माणसाला मेसेज मिळाला. त्यांनी पैसे देणं सुरू केलं. असं एक उदाहरण कोणते होते नॉर्मली असं की कसं त्या भागामध्ये पसरत होती मारूफ टू बहुत मोठी ज्याला म्हणतो आपण. मग मी म्हटलं याच्यावर उपाय काय करायचा. आपण त्यांनी शिक्षणाला मग शिक्षणाला बरोबर करायचं परत विरोध करायचा. शिक्षण काय करायचं अमुक माहितीच नाही ना शिक्षण. पण मी म्हटलं तुम्ही दवाखान्यात सुद्धा असाच विरोध ठेवा. त्यांची मांत्रिक होते सगळं होतं तरी तुम्ही त्याचं समाधान म्हणायचं आमच्याकडे येत नव्हतं. पण आता तितके हजाराच्या संख्येने लोक यायला लागले. पुन्हाची तशी रान पाकर पुन्हाची मुलं म्हणजे रान पाकर बरोबर. एका बंदिस्त खोलीत राहायला त्यांना ती सवय नव्हती. जंगलात जायचं कुठलं दिसला पक्षी मारला उंदीर मारला छोटीशी कार असते बाजूला शिकवली प्रत्येक गेली असते बाजूला खाल्लं. असं मी पोटभर जेवण नाही काय जे मिळेल ते थोडं थोडं काय. म्हणून मग 25 मुलं मिळाले अर्धे पळून गेले. वर्षभरात त्यांना काही आवडलं नाही ते. पण ज्यांना आवडलं ते मुलं आणि आमचे शिक्षक हे गावात जाऊन त्यांनी आपल्या पालकांना कन्व्हिन्स केलं. दुसऱ्या वर्षी 30 मुलं झाली. मग 30 ते 2 वर्षानंतर गळतीचं प्रमाण कमी झालं. मग पालक आपण आणायला लागले. असं तो म्हणजे हा प्रवास असा सुरू झाला. लोकांचा विश्वास वाढण्याचं कारण असं की त्यांना त्याचे रिझल्ट दिसले. मी म्हटलं आता तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये टीचर्स पण आहे डॉक्टर्स पण आहे इंजिनियर पण आहे वकील पण आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये